साम्यवादी विचारांचे अभ्यासक, ज्येष्ठ कामगार नेते, लेखक प्राध्यापक तानाजी ठोंबरे हे जात, वर्ग आणि समकालीन राजकारण या विषयावर क्रमशः मांडणी करतील. सर, आपण आपल्या मांडणीस सुरुवात करावी ही विनंती. धन्यवाद मित्रो. आज आपण भारतीय समाज व्यवस्थेतल्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासंबंधी चर्चा करणार आहोत. आणि तो प्रश्न किंवा तो मुद्दा म्हणजे जात आणि वर्ग व त्याचा समकालीन राजकारणावर होणारा परिणाम. ज्याला कोणाला या देशातलं शोषण, विषमता, दारिद्र्य कमी करायचं आहे, हा समाज बदलायचा आहे, त्याला या प्रश्नाचा अभ्यास टाळता येणार नाही. या प्रश्नाचा अभ्यास आणखीन एका गोष्टीसाठी करणं आवश्यक आहे, तो म्हणजे जसा शोषणमुक्त समाज आपल्याला निर्माण करायचा आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानाला कृतीमध्ये आणण्यासाठी, त्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला या प्रश्नाचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात घ्या की जात ही एक अत्यंत गुंतागुंतीची संकल्पना आहे. त्यामुळं तिची साधी सरळ व्याख्या करता येणं अवघड आहे. पण तिच्याबद्दल काही तपशील, काही माहिती आपण घेऊ शकतो आणि त्याच्या आधारे जातीचं स्वरूप आपल्याला समजू शकतं. जात हे प्रकरण केवळ भारतातच आहे. ते भारतातच आहे याचा अर्थ ते फक्त हिंदू धर्मात आहे असं नव्हे. ते हिंदू धर्मात तर आहेच आहे, पण त्याशिवाय इस्लाम, ख्रिश्चन या धर्मातही आहे. तर म्हणजे असंच म्हटलं पाहिजे की हिंदू धर्माने या जातीयता नसलेल्या ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माला दिलेली ही एक देणगी आहे. हा जो काही उच्चनीतीचा जातीच्या आधारे भाग आहे, तो आपल्या देशात आहे. याचा अर्थ जगाच्या पाठीवर इतर देशात कसलाच उच्च-नीचपणा नाही असं नव्हे. तिथेही उच्च-नीचता आहे, पण ती रंगाची आहे, वंशाची आहे, पंथाची आहे, संप्रदायाची आहे. तिथं भेद आहे ते, आणि त्या भेदाच्या आधारे तिथं व्यवहार होतो. उदाहरणार्थ प्रोटेस्टंट हा स्वतःला पुरोगामी पंथ, पुढं गेलेला पंथ समजतो. कॅथॉलिक हा मागे असलेला पंथ समजला जातो. तर असे भेद तिथेही आहेत. काळा गोरा हा भेद तिथेही आहे. पण ते भेद आणि आपल्या इथले भेद याच्यामध्ये फरक आहे. जातीच्या आधारे केले गेलेले भेद आणि मी आत्ता सांगितलेले जगाच्या पाठीवरचे भेद याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. कारण तिथे जात किंवा धंदा हा बंदिस्त झालेला नाही. तुम्ही कुठलाही व्यवसाय करू शकता. तिथे या भेदांना पवित्र अपवित्र असं काही मानलं जात नाही. या भेदांना स्पृश्य अस्पृश्य अशा स्वरूपाचं स्वरूप त्या ठिकाणी नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये आहेत. त्यामुळं तिथं जाती निर्माण झाले नाहीत, पण आपल्या देशामध्ये जाती निर्माण झाल्या. ह्या जाती निर्माण करण्याचं काम या समाजातला जो उच्च वर्ग होता, त्या उच्च वर्गानं उच्च नीचता कायम करण्यासाठी एका जातीनं दुसऱ्या जातीत मिसळण्यास बंदी केली आणि या जातीचं प्रकरण जन्माला आलं. जातीच्या उगमासंबंधी वेगवेगळे सिद्धांत सांगितले जातात. त्यातला पहिला सिद्धांत असा सांगितला जातो की जीत आणि जेते, म्हणजे पूर्वी टोळ्या होत्या आणि त्या टोळ्यामध्ये संघर्ष व्हायचा. जी टोळी पराभूत व्हायची, ती पराभूत झालेली टोळी जेते जे सांगतील त्या पद्धतीचं काम करायची. अत्यंत हलकं, कमी उत्पन्नाचं, कमी उत्पन्नाचं, कमी वेतन देणारं, निकृष्ट दर्जाचं असं काम त्यांना करावं लागायचं. आणि त्यामुळं आपोआपच असं काम करणारा वर्ग हा समाजातला अत्यंत खालचा तळाचा वर्ग झाला. ही एक पहिली जातीची उत्पत्ती सांगितली जाते. दुसरी उत्पत्ती श्रमविभागणीचं तत्त्व. पूर्वी आपल्या देशामध्ये धर्माच्या आधारे इथला एखादा राजा किंवा राज्यसंस्था काही लोकांना तेच काम, तोच उद्योग करायला सांगत असे. या सक्तीच्या प्रकरणामुळं
कालांतरानं त्या लोकांमध्ये त्या कामातलं कौशल्य तयार होत असे. त्यांचं काम इतरांना करता येत नव्हतं आणि इतरांचं काम त्यांना करता येत नव्हतं. अशा पद्धतीनं हा एक विभाग तयार झाला आणि त्याच्यातूनच जाती जन्माला आल्या. अशा पद्धतीचा हा दुसरा सिद्धांत सांगितला जातो. तिसरा सिद्धांत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला सिद्धांत आहे. त्यांनी व्याख्याच अशी केली जातीची की जात म्हणजे बंदिस्त वर्ग. जात म्हणजे बंदिस्त वर्ग हे सांगत असताना ते म्हणतायत की जगाच्या पाठीवरच्या सगळ्या समाजाचा इतिहास जर वर्ग संघर्षाचा इतिहास असेल तर आपल्या देशामध्ये सुद्धा हा वर्ग असला पाहिजे, ही जात असली पाहिजे आणि त्याचा इतिहास आपल्याला पाहावा लागेल. माणसं केवळ एकत्र आल्यानं समाज म्हणत नाही, तर वेगवेगळ्या वर्गाची माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाज जन्माला येत असतो. तेव्हा बाबासाहेबांना जी व्याख्या दिलेली आहे आपण त्या व्याख्येकडे जाऊया. की ते सांगत असताना मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की इतरत्र जाती तयार झाल्या नाहीत, कारण इतरत्र व्यवसायाला बंदी नव्हती. कुणीही कोणताही व्यवसाय करायला त्याला स्वातंत्र्य होतं. ती स्थिती आपल्या देशामध्ये नव्हती. बाबासाहेबांच्या पूर्वी जाती संस्थेचा विचार करणारे काही अभ्यासक होऊन गेले. आपल्या देशातही झाले, परदेशातही झाले. आपल्याकडं डॉक्टर केतकरांनी त्याचा सविस्तरपणानं अभ्यास केला. अनेक समाजशास्त्रज्ञांनी त्या विषयावर चर्चा केली, मांडणी केली. पण त्या सर्वांचं एका गोष्टीकडे दुर्लक्ष झालं की जी गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही ती गोष्ट अशी होती की जात हा काही समाजाचा स्वतंत्र घटक नाही, तो एकक नाही, त्याचा समाजाचा इतर विभागाशी संबंध आहे. ही गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात आली आणि त्यामुळं बाबासाहेबांनी जसं एकेकाळी महात्मा गांधीला सांगितलं होतं, महात्मा गांधी म्हणत होते की जात, अस्पृश्यता हा भारतीय समाजावरचा कलंक आहे आणि बाबासाहेब त्यांना सांगत होते की हा समाजावरचा कलंक नसून तो आमच्यावरचा कलंक आहे. आणि तो कसा कलंक आहे हे सांगत असताना त्यांनी एक उदाहरण दिलेलं होतं. त्यात एखादी बोट असते आणि त्या बोटीच्या एखाद्या भागामध्ये छिद्र पडतं. तर एकाच भागामध्ये छिद्र पडलं तर तेवढाच भाग धोक्यात येत नसतो, तर संपूर्ण बोट धोक्यात येत असते. त्याच अर्थानं समाजामध्ये एखादा विभाग निकृष्ट असेल, तळाचा असेल, पायदळी तोडवलेला असेल, अस्पृश्य असेल तर त्यामुळं संपूर्ण समाजाची हानी होते. अशा पद्धतीची मांडणी बाबासाहेबांनी त्या संदर्भामध्ये केलेली होती. बाबासाहेब सांगत होते की जात आपल्या देशामध्ये राहिली. खरं म्हणजे या देशामध्ये विविध संस्कृती आहेत. विविध संस्कृतीनं, विविध वंशानं नटलेला हा देश आहे. इथं द्रविड आहे, तिथं मंगोलियन आहे, तिथं सिथियन आहेत आणि त्या सगळ्यामध्ये एक प्रकारचं सांस्कृतिक ऐक्य आहे. जरी जाती वेगवेगळ्या असल्या तरी ते सांस्कृतिक ऐक्य आहे. ते सांस्कृतिक ऐक्य कसं आहे हे सांगत असताना बाबासाहेबांनी भारतीय माणसाच्या किंवा हिंदू समाजाच्या मनामध्ये असणारा गंगेच्या पावित्र्याचं वर्णन केलेलं आहे. भारतीय समाजात या किंवा धर्मानं या गंगेच्या पाण्याला, या गंगेच्या जलाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्यामुळं आपल्याकडं असा एक समज होता, आहे अजूनही रूढ, किंवा मरण्यापूर्वी आपल्या तोंडामध्ये गंगेच्या पाण्याची 4-2 थेंब तरी पडले पाहिजे, यासाठी माणसं व्याकुळ व्हायची. बाबासाहेब म्हणतात की भारताची फाळणी झाली, काही लोक पाकिस्तानात गेले, काही लोक भारतामध्ये राहिले. जे लोक पाकिस्तानात गेले, धर्म त्यांचा कोणताही असेल, त्या लोकांना सुद्धा असं वाटायचं की आपण सुद्धा गंगेच्या काठच्या मातीचा मळवट भरावा, ते पाणी प्यावं. इतकं सांस्कृतिक ऐक्य ह्या देशामध्ये होतं आणि त्याच्यामुळं खरं तर वेगळा विकास व्हायला हवा होता, परंतु इथं जात तयार झाली. ही जात का तयार झाली तर धर्मापासून इथली विवाह संस्था वेगळी नव्हती, अलग नव्हती. इथल्या विवाह संस्थेवर धर्माचा पगडा होता. याचा अर्थ असा की एखादा माणूस स्वकर्तृत्वाने वरच्या जातीत जाईल असं म्हटलं तर त्याला तसं वर जायला वाव नव्हता. विवाह मुक्त पद्धतीनं आपल्या समाजामध्ये होत नव्हते. उलट इतर परकीय समाज जर पाहिले तर त्या परकीय समाजामध्ये विवाह संस्था मुक्त होती. तिथं आपला जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. उदाहरण जर द्यायचं झालं तर डायना ही एका शिक्षकाच्या घरातली मुलगी, तसं खालच्या वर्गातली मुलगी, पण तिचा विवाह इंग्लंडच्या राजपुत्राशी झाला. याचा अर्थच असा होता की जगाच्या पाठीवर या संदर्भामध्ये विवाह संस्थेला बंदिस्त केलेलं नव्हतं. वर्गाच्या बाहेर
वर्गाच्या बाहेर विवाह करायचा नाही, वर्गाच्या बाहेर विवाह संबंध ठेवायचे नाहीत, अशा पद्धतीची एक प्रकारची सक्ती इथं होती आणि त्यामुळे इथले वर्ग खुले राहिले नाहीत. भारतात ज्या वेळेला, हा मुद्दा लक्षात घ्या की भारतात ज्या वेळेला आंतरवर्गीय म्हणजे एका वर्गातून दुसऱ्या वर्गात विवाह करायला बंदी आली, तेव्हाच या देशामध्ये जातीचा उदय झाला. याचा मोठा इतिहास आपल्याला डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी सांगितलेला आहे. मी वेळेच्या अभावी तुमच्याकडं थोडक्यात मांडणी करतो की आंतरवर्गीय, पूर्वी आंतरवर्गीय विवाह व्हायचे, त्या विवाहाला कुणीही निषेध मानलेलं नव्हतं. आणि आंबेडकर मग जातीची व्याख्या करताना असंच म्हणतात की ज्या वेळेला जातीची व्याख्या करायची म्हणजे जात निर्माण करण्यासाठी स्त्रीचा एक हत्यार म्हणून या समाजात उपयोग केला गेला आणि अत्यंत कठोर पद्धतीनं, निगृढ पद्धतीनं स्त्रीचा वापर जाती संस्था निर्माण करण्यासाठी करण्यात आला. त्यासाठी पहिल्यांदा स्त्री विधवा झाली, तिचा पती मरण पावला, तर सतीची चाल जन्माला आणली की ज्याच्यामुळं दुसऱ्या वर्गातली स्त्री आपल्या वर्गात आली नाही पाहिजे किंवा आपल्या वर्गातल्या पुरुषानं दुसऱ्या वर्गातल्या स्त्रीशी विवाह केला नाही पाहिजे. सतीची एक अमानुष प्रथा त्याच्यातून इथल्या पुरोहितशाहीनं जन्माला घातली. बाबासाहेब त्याचं विश्लेषण करताना म्हणतात की या सतीच्या चालीमध्ये पुरोहित वर्गाचं अर्थशास्त्रसुद्धा दडलेलं होतं. नुसती जात निर्माण केली नाही तर याच्यातून त्यांनी लाभ उठवला. दुसरी पद्धत आपल्याकडे अशी होती की पुनर्विवाहाला बंदी होती. तिला पुनर्विवाह करायला परवानगी नसल्यामुळं ती लोकांच्या नजरेत भरू नये, तिच्याही मनामध्ये कसला विचार येऊ नये यासाठी तिला विद्रूप बनवलं जायचं. तिच्या डोक्यावरचे केस काढले जायचे, कळकट रंगाची वस्त्र तिला द्यायची आणि कसल्याही पद्धतीच्या सामाजिक सांस्कृतिक व्यवहारामध्ये तिला मिसळायला बंदी असायची. असा एक प्रकार होता. याचं उदाहरण रावसाहेब कसबे नोंदवतात की 1901 साली जेव्हा पुण्यामध्ये अशी काहीतरी जनगणना केली किंवा अशी काहीतरी माहिती गोळा केली, त्या माहितीमध्ये असं दिसून आलं की 8 ते 10 या वयोगटातल्या विधवा झालेल्या सुमारे 3000 मुली किंवा 3000 विधवा स्त्रिया एकट्या पुणे शहरामध्ये होता. इतकीही प्रकार अमानुष अशा पद्धतीचा होता. याच्यातूनच आपल्याला पुढं सावित्रीबाईच्या संदर्भात जी काशीबाई आणि त्या काशीबाईचं प्रकरण आपण वाचलेलं असतं की त्या काशीबाईला एक डॉक्टर गोवंडे नावाच्या एका विद्याशास्त्र पारंगत अशा माणसानं तिला भूलथापा दिल्या, लग्नाच्या भूलथापा दिल्या. विधवा होती काशीबाई आणि त्यामुळं तिला त्यांच्यापासून मूल झालं. मात्र ते मूल त्या डॉक्टर गोवंड्यानं नाकारलं. त्या स्वाभिमानी स्त्रीनं त्या मुलाचे तुकडे केले आणि विहिरीत फेकून दिले. जेव्हा हा प्रकार तुकडे फुगून वर आले आणि जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा ती स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आणि तिनं झालेला प्रकार सांगितला. या ठिकाणी सावित्रीची कामगिरीची नोंदही आपल्याला जाता जाता घ्यावी लागेल की सावित्रीबाईंना आणि महात्मा फुल्यांनी त्यावेळेला पुण्यामध्ये असं जाहीर केलं की ज्या कुणाला असं वाटत असेल की आपल्या मुलाला जन्म द्यावा, त्यांनी जन्म देण्यासाठी आमच्याकडे यावं, जितके दिवस राहता येईल तितके दिवस राहावं, राहायचं नसेल तर मूल आमच्याकडे ठेवून जावं किंवा मूल घेऊन जायचं असेल तर मूलही घेऊन जावं. अशा पद्धतीनं सावित्रीबाईंनी आणि हे काम केलेलं आहे. दुसरा प्रकार ह्याच्यामध्ये असं होतं की बालजरट विवाह, म्हणजे अत्यंत लहान वयाच्या मुलीचं खूप मोठं वय झालेल्या 50, 60, 70 वय झालेल्या माणसाशी विवाह करायचा आणि अशा या मुली लवकरच विधवा व्हायच्या. असं भयानक दुःख त्या समाजात शोषलं जायचं. रावसाहेब कसबे याचं उदाहरण देताना सांगतायत की जेव्हा पेशवाईतला 3.5 शहाणे ज्याला म्हणतात त्यातला एक शहाणा म्हणजे नानासाहेब, त्याच्यातला एक शहाणा म्हणून ज्याला नाना फडणवीसांचा आपण उल्लेख करतो, ते नाना फडणवीस जेव्हा मरण पावले तेव्हा त्यांची 7वी बायको ही 13 वर्षाची होती. म्हणजे समाजातल्या प्रमुख वर्गामध्येच या पद्धतीची भयानक चाल रूढ झालेली होती. त्यामुळं त्यावेळच्या काळामध्ये भारतात किंवा आपल्या समाजात 4 वर्ण ज्याला आपण म्हणतो ते 4 वर्ण निर्माण झालेले होते. पहिला ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असा समज असतो की शूद्र ह्या वर्गातच समाजाच्या खालच्या अस्पृश्य, महार, मांग या जातीचा समावेश आहे, पण तसं नव्हे. हा पंचम वर्ग आहे, हा 4 वर्गाच्या पलीकडे ढकललेला वर्ग आहे. ह्या जातीची निर्माण झालेल्या जातीचं कोडिफिकेशन, त्याचा कायदा, त्याची व्यवस्थित पद्धतीची रचना म्हणून केली. म्हणून जाती निर्माण केल्या नाही, पण म्हणून त्याचं कोडिफिकेशन केलं आणि त्यामुळं जाती पक्क्या झाल्या.
ह्या जातीचा प्रसार कसा झाला असा प्रश्न आपल्या पुढे येण्याची शक्यता आहे. आणि त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की या जातीचा प्रसार हा समाजातला जो वरिष्ठ वर्ग असतो, आपल्या या समाजातला वरिष्ठ वर्ग म्हणजे ब्राह्मण वर्ग, त्यानं जे केलं त्याचं अनुकरण समाजातला खालचा वर्ग करतो आणि अशा रीतीनं ह्या अनिष्ट रूढीचा प्रसार आपल्याकडं झालेला दिसतो. हिंदू जाती संस्थेनं ह्याचं एक तत्त्वज्ञानच तयार केलं जातीचं आणि त्या तत्त्वज्ञानाला धर्माचा आधार दिला आणि मग त्याच्यातून अनेक पद्धतीचे आदेश समाजाला दिले की त्यातला एक आदेश समजा की शूद्रांनी शिकायचं नाही, शूद्रांनी शिकू नये या गोष्टीचा फार मोठी चर्चा झाली, पूर्वीही झाली आणि अलीकडच्या काळात झाली. याचं कारण असं आहे की ही चर्चा करणारी बरीचशी मंडळी शिकलेली होती, शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळलेलं होतं आणि त्यामुळं शूद्रांनी शिकू नये ह्या गोष्टीची चर्चा झाली. पण शूद्रानं संपत्तीसुद्धा धारण करू नये या गोष्टीची तितकीशी चर्चा झाली नाही, हे बाबासाहेबसुद्धा मान्य करतात. आणि मग अशा या समाजामध्ये अशा वेगवेगळ्या बंदी निर्माण करण्यात आला. रोटी बंदी, बेटी बंदी, 6 प्रकारच्या बंदी ह्या तयार झाल्या. बेटी व्यवहाराला बंदी, रोटी व्यवहार होता एकमेकाशी, परंतु लग्न मात्र होत नव्हतं. रोटी बंदी झाली, बेटी बंदी झाली, स्पर्श बंदी झाली, व्यवसाय बंदी झाली, संपत्ती धारण करायला बंदी झाली आणि शिक्षणाला बंदी झाली. आणि अशा रीतीनं जात हा नुसताच काहीतरी सामाजिक प्रकार राहिला नाही, तर जात हे एक आर्थिक प्रकारसुद्धा, एक आर्थिक विभागसुद्धा असं त्याला रूप प्राप्त झालं. आता आपल्यापुढं प्रश्न तयार होईल की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, संविधान तयार झालं, कायदे झाले, जाती आता पाळायचं नाही, आपला देश धर्मनिरपेक्ष आहे असं आपण म्हणतो आणि हे खरंच आहे. पण ह्या जाती आज कशा आहे, ह्या जातीचं वास्तव आज काय आहे आपल्याला? जाती आज जाणीवेत नसल्या तरी नेणिवेमध्ये टिकलेल्या आहेत. जाणीवेमध्ये आपल्याला जातीभेद करता येत नाही, कारण एसटी असेल, रेल्वे असेल, रिक्षा असेल, त्यात कोण कोणाच्या अंगाला स्पर्श करून बसतो याचा काहीही पत्ता लावू शकत नाही. त्यामुळे स्पर्शबंदी जी होती ती स्पर्शबंदी संपली, बाह्यता अस्पृश्यता संपलेली आपल्याला दिसते. परंतु नेणिवेमध्ये मात्र जात दडून बसलेलं चित्र आपल्याला दिसतं. यासाठी कॉम्रेड पानसरे यांनी नाना पाटलाचं एक उदाहरण सांगितलं की नाना पाटील रेल्वेनं प्रवास करत होते आणि ते एका बाकड्यावर बसलेले होते. त्या बाकड्यावरची बरीचशी जागा एका माणसानं अडवून टाकलेली होती आणि कोपऱ्यात कसं तरी आपलं अंग चोरून बसलेले होते. आणि मग हळूहळू त्यांची दोघांमध्ये चर्चा सुरू झाली, वेगवेगळ्या विषयावर बोलणं सुरू झालं. त्या ग्रस्ताने विचारले की बाबा तुम्ही कोण? नाना पाटलांना. तर नाना पाटलांनी त्याचं उत्तर दिलं की आम्ही भंगी आहोत. आणि भंगी आहोत असं म्हटल्याबरोबर हळूहळू त्या माणसानं आपले पाय आखडून घेतले, आपलं अंग चोरून घेतलं आणि ज्या बाकड्यावर नाना पाटलांना नीट बसायला जागा मिळाली नव्हती त्या बाकड्यावर आता नाना पाटील निवांतपणानं झोपले. यातला विनोदी भाग बाहेर सोडला तर ही जात मनामध्ये दडलेली दिसते. आपल्याला दिसतं की शाळेमध्ये ब्राह्मण शिक्षक आणि दलित शिक्षक यांच्याकडे पाहण्याची विद्यार्थ्याचा दृष्टिकोन काय असतो? ब्राह्मण शिक्षकाकडे ज्या आदरानं मुलं पाहतात तेवढाच आदर, तेवढाच सन्मान हा दलित शिक्षकाला मिळतो का? म्हणजे याचा अर्थ असा की जात जाणीवेमध्ये जरी नसली तरी नेणिवेमध्ये आज शिल्लक राहिलेली दिसते. आणि त्यामुळं हे सगळं प्रकरण आहे की ह्या जाती घालवायच्या कशा हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. कारण जातीचा अंत करायचा. आपण धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये राहतो. बाबासाहेबांना आपल्याला जात आणि वर्ग याचा अंत करायचा सांगितला आहे आणि हा अंत झाल्यानंतरच या देशामध्ये लोकशाही क्रांती पूर्ण होणार आहे. तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही या देशामध्ये निर्माण होऊ शकत नाही. तर जाती नाहीशा करण्यासाठी 2-3 मार्ग बाबासाहेबांनी आपल्यापुढे ठेवलेले आहेत. त्यातला एक मार्ग म्हणजे आंतरजातीय विवाहाला मान्यता द्यावी आणि ही मान्यता देण्याचा प्रयत्न समाजामध्ये, ज्याला आपण म्हणूया बहुजन समाजाचे नेते, ज्यांचा आता हे वर्ष म्हणजे शताब्दीचं वर्ष सांगितलं जातं, त्या राजश्री शाहू महाराजांना कायदा करून आंतरजातीय विवाहाला त्या काळामध्ये 1917च्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये मान्यता दिलेली होती. आज आपल्या भारतीय कायद्यानं असे आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह करायला आपल्याला परवानगी मिळालेली आहे. दुसरा मार्ग म्हणजे प्रेमविवाह करायला मान्यता समाजानं दिली पाहिजे. समाजाची मानसिकता त्या पद्धतीची झाली पाहिजे.
हे एकीकडे आपण म्हणत असताना दुसरीकडे आपल्याला चित्र असं दिसतं की ज्याला आपण ऑनर किलिंग असं नाव दिलं, किंवा वरच्या जातीतल्या मुलीनं खालच्या जातीतल्या मुलाशी काहीतरी प्रेम प्रकरण केलं, विवाह करायचा प्रयत्न केला तर आपल्या जातीचा अपमान झाला, अशा पद्धतीचा व्यवहार होऊन त्या मुलावर हल्ला होतो, त्याला मारलं जातं, असेही प्रकार आपल्याला दिसतात. पण हा दुसरा मार्ग आहे. समाज जसजसा पुढं जाईल तसतसा हा मार्ग स्वीकारेल. आणि तिसरा मार्ग बाबासाहेबांनी सांगितलं की ज्या तळाच्या जाती आहेत त्या हजारो वर्षापासून गरीब आहेत असं चित्र आपल्याला दिसतं. साधारणपणे ह्या गरीब जाती आहेत आणि ज्या वरच्या जाती आहेत त्या सधन असलेल्या जाती आहेत. तेव्हा या गरीब जातीला जर आपल्याला थोडंसं पुढं न्यायचं असेल तर त्याला संसाधनं जी म्हणतो आपण, शेती असेल किंवा इतर काही साधनं असतील, त्यांचं वाटप या लोकांमध्ये झालं पाहिजे, जेणेकरून त्यांना समर्थ बनवलं पाहिजे. अशा उपायानं आपल्याला आपल्या देशातली जात घालवता येईल असं म्हणतो. या संदर्भामध्ये थोडासा विचार आपण करूया, किंवा कुठलं काम बाबासाहेबांचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पानसरे असा प्रश्न उपस्थित करतात की सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेबांचं काम कोणतं, तर बहुधा उत्तर त्याचं असं येतं की बाबासाहेबांनं संविधान लिहिलं हे सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं काम. संविधान लिहिलं हे महत्त्वाचं काम आहेच आहे, पण ते सगळ्यात सर्वोच्च श्रेष्ठ असं काम आहे असं पानसरे मानायला तयार नाही. ते म्हणतात की संविधान हे बाबासाहेबाच्या विचाराचं नव्हतं. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कष्टकरी दलित शोषित समाजाला फायद्याचे होईल अशा पद्धतीची घटना देता आलेलं नाही. एके प्रकारे त्यांनी मालकाचा माल मांडून दाखवलेला आहे आणि त्यामुळं स्वतः बाबासाहेब सुद्धा म्हणतात की मी हमालीच केलेली आहे, तरीसुद्धा त्या संविधानातून काहीतरी समाजाला मिळालं हे नाकारता येत नाही. तर पुढं सांगतायत की कुठलं काम महत्त्वाचं आहे, तर जे पिढ्यानपिढ्या युगानुयुग तुडवले गेलेले होते, अपमानित केलेले होते, गुलामासारखं वागवलेले होते, त्या समाजामध्ये जगाच्या पाठीवर एक फार मोठं आश्चर्य निर्माण झालं की त्यांच्यात एक स्वाभिमानाची प्रेरणा बाबासाहेबांना निर्माण केली आणि हम भी कुछ कम नाही अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास त्यांना दिला. ही माणसं संघर्षाला तयार झाली, लढायला तयार झाली, अशा पद्धतीचं चित्र आपल्याला दिसतंय. आता ह्या ज्या जात जाणीवा आहेत त्या जात जाणीवा घालवायच्या कशा, हाही आपल्यापुढं प्रश्न तयार होतो की आज दलितामध्ये सुद्धा मध्यमवर्ग तयार झालेला आहे आणि हा मध्यमवर्ग उच्च वर्गाचं सगळं अनुकरण करते की त्यांच्यासारखी घरं, त्यांच्यासारखीच जगण्याच्या पद्धती, त्यांच्यासारखी बायको असली पाहिजे, सारखंच मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, आपल्या समाजापासून बाजूला गेलं पाहिजे. इतकंच नव्हे तर ज्याला फायदा झाला हा वर्ग नकारात्मक पद्धतीनं आपलं आडनावसुद्धा बदलतो. काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की आडनावावरून आपली जात लक्षात येऊ नये म्हणून आडनाव बदलताना दिसतो. इथं आपल्याला आठवण व्हावी की बाबासाहेबांनी इथं उल्लेख केलेला होता की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला, दगा दिला. तर ही जात जाणीव घालवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणार आहेत, कारण जात हे वास्तव आहे. जात हे वास्तव आहे आणि ते वास्तव पक्क आहे. हे वास्तव बदलल्याशिवाय आपल्याला जात बदलता येणार नाही किंवा जातीचा अंत करता येणार नाही. आणि जातीचा अंत करणं, वर्गाचा अंत करणं ही आज आपल्यापुढं कळीची गरज आहे. आज आपण जातीपुरता महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार केला. पुढच्या वेळेला आपण वर्गाबद्दलचा विचार करूया.